आजच्या या रोचक व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जगातील विविध देशांमध्ये महिलांच्या आदर्श सौंदर्याच्या निकषांबद्दल घेऊन जाणार आहोत। प्रत्येक देशाची संस्कृती, परंपरा आणि सौंदर्याविषयीची धारणा वेगळी आहे आणि हीच विविधता या व्हिडिओला अधिक रोमांचक बनवते। आम्ही तुम्हाला सांगू की कशाप्रकारे प्रत्येक देशात महिलांचा आदर्श रूप वेगळा आहे आणि त्या कोणत्या पद्धतींनी आपले सौंदर्य वाढवतात। नंबर 14 म्यानमार। म्यानमारमधील कया जनजातीच्या महिलांसाठी लांब मान ही सुंदरतेचे प्रतीक मानले जाते। या जनजातीतील महिलांना लॉंग नेक वुमन म्हणून ओळखले जाते कारण त्या लहान वयापासून त्यांच्या मानेला धातूच्या वलयांनी वेढून ठेवतात। जसजसे त्यांचे वय वाढते तसतशी अधिक वलये घातली जातात, ज्यामुळे त्यांची मान अधिक लांब दिसते। हा प्राचीन प्रथा महिलांच्या सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याला प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते। या धातूच्या वलयांमुळे प्रत्यक्षात मान लांब होत नाही, पण खांदे खाली दाबले जातात, ज्यामुळे मान मोठी वाटते। कया महिलांसाठी ही परंपरा सौंदर्य आणि समुदायाशी नाते जपण्याचे प्रतीक आहे। नंबर 13 थायलंड। थायलंडमध्ये सौंदर्याचा आदर्श निकष गोरी त्वचा, मोठे डोळे आणि स्पष्ट नाक यावर आधारित आहे। येथे महिला त्वचेची निगा राखण्यासाठी खास स्किनकेअर उत्पादनांचा वापर करतात, जे त्यांना स्वच्छ आणि तरुण दिसणारी त्वचा प्रदान करतात। यासोबतच थाई महिला त्यांच्या डोळ्यांना आणि नाकाला अधिक आकर्षक बनवण्यासाठी सौंदर्य उपचारही करून घेतात। नंबर 12 आयर्लंड। आयर्लंडमध्ये नैसर्गिक सौंदर्याला सर्वोच्च स्थान दिले जाते। येथील महिला लालसर केस, हिरवे डोळे आणि गोरी त्वचेसोबत असलेल्या फ्रेकल्स पसंत करतात। आयरिश महिला त्यांच्या नैसर्गिक सौंदर्याला स्वीकारतात आणि आपल्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांना सहजतेने आत्मसात करतात। आयर्लंडमध्ये स्त्रियांसाठी आदर्श सौंदर्य म्हणजे गोरी त्वचा आणि फ्रेकल्स असलेली नारी, आणि त्या आपली त्वचा नैसर्गिकरित्या चांगली ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतात। नंबर 11 स्वीडन। स्वीडनमध्ये महिला लांबट, सडपातळ शरीर आणि अत्यंत सौम्य मेकअपसह नैसर्गिक सौंदर्याला प्राधान्य देतात। स्वीडिश सौंदर्याचे आदर्श लक्षण म्हणजे सोनेरी केस, निळे डोळे आणि स्वच्छ, निरोगी त्वचा। स्वीडिश महिला त्यांच्या त्वचेला स्वाभाविकपणे तजेलदार ठेवण्यासाठी हलक्या आणि सोप्या मेकअपचा वापर करतात। फिट आणि निरोगी शरीर हा येथे सौंदर्याचा मुख्य भाग मानला जातो आणि या आदर्शाला गाठण्यासाठी महिला योग, व्यायाम आणि ताजेपणावर भर देतात। नंबर 10 दक्षिण कोरिया। दक्षिण कोरियामध्ये सौंदर्याचा सर्वात प्रमुख निकष गोरी त्वचा आहे। येथील महिला अनेकदा शस्त्रक्रियेच्या माध्यमातून लहान चेहरा आणि मोठ्या डोळ्यांचे स्वरूप मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि आदर्शतः हृदयाच्या आकाराचा चेहरा तयार करू इच्छितात। कोरियन महिला त्यांच्या चेहऱ्याच्या अगदी लहान-सहान रेषाही सुंदर करण्यासाठी सर्जरी करतात, जसे की पापण्यांना मोठे करणे, नाक अधिक सडपातळ करणे आणि चेहऱ्याला स्पष्ट आणि आकर्षक बनवण्यासाठी हाडांची सर्जरी करवणे। कोरियन महिलांसाठी हे केवळ सौंदर्य नव्हे तर यश आणि आत्मविश्वासाचेही प्रतीक बनले आहे। याशिवाय कोरियामध्ये सौम्य मेकअप करण्याची प्रथा आहे, ज्यामुळे त्यांचा चेहरा नैसर्गिकरित्या सुंदर दिसतो। नंबर 9 चीन। चीनमध्ये गोरी त्वचेला सर्वोच्च सौंदर्य निकष मानले जाते। ऐतिहासिकदृष्ट्या गोरी त्वचा फक्त श्रीमंत आणि उच्चवर्गीय लोकांसाठी राखीव मानली जात होती, तर गडद त्वचेला मेहनती कामगार आणि गरिबीचे प्रतीक मानले जात असे। आधुनिक चीनमध्ये महिला सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी छत्री, सनस्क्रीन आणि पारंपरिक फेस क्रीमचा वापर करतात, जे त्यांच्या त्वचेला हलके आणि चमकदार ठेवते। नंबर 8 जपान। जपानमध्ये असमान आणि थरयुक्त दात आकर्षक मानले जातात। या वैशिष्ट्याला याबा म्हणतात, जे अर्थ व्हॅम्पायर लुकसारखे दिसते। दातांची ही असमानता तरुणपण आणि निरागसतेचे प्रतीक मानली जाते। जपानी महिला हे स्वरूप मिळवण्यासाठी दंतचिकित्सकांकडे जातात, कारण यामुळे त्यांच्या चेहऱ्याला एक वेगळा आकर्षक लूक मिळतो। त्या याला केवळ सौंदर्य नव्हे तर ताजेपणा आणि तारुण्याचे प्रतीक म्हणून पाहतात। जपानी समाजात ही एक सामान्य प्रथा बनली आहे आणि काही अंशी वयोवृद्ध होण्याच्या भीतीला लपवण्यास देखील मदत करते। नंबर 7 इथिओपिया। इथिओपियातील मर्सी जमातीमध्ये महिलांसाठी ताणलेले ओठ हे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते। या जमातीतील महिला त्यांच्या खालच्या दातांना काढून टाकतात, खालच्या ओठात छिद्र करतात आणि त्यात लाकूड किंवा मातीचे डिस्क घालतात। कालांतराने हा डिस्क मोठा केला जातो। ही प्रथा इथिओपियामध्ये पारंपरिक आणि सांस्कृतिक सौंदर्याचा एक भाग आहे आणि महिलांना वाटते की यामुळे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढते। नंबर 6 न्यूझीलंड। न्यूझीलंडमध्ये माओरी महिला त्यांच्या चेहऱ्यावरील टॅटूला त्यांच्या सौंदर्याचे प्रतीक मानतात। त्यांच्याकडे सुंदर, जटिल आणि स्वच्छ काळ्या रंगाचे टॅटू असतात, जे त्यांच्या संस्कृती आणि ओळखीचा एक भाग आहेत। माओरी महिला या टॅटूंना अभिमान आणि सन्मानाने धारण करतात, जे त्यांना त्यांच्या पारंपरिक वारशाशी जोडते। याशिवाय माओरी महिला लाल ओठ आणि उजळ त्वचेलाही त्यांच्या सौंदर्याचा एक भाग मानतात। नंबर 5 अमेरिका।
अमेरिकेत सौंदर्याच्या निकषांमध्ये मोठा बदल झाला आहे, विशेषतः भरदार शरीराकडे आकर्षण वाढले आहे. हा बदल मुख्यतः कार्दशियन जेनर कुटुंबामुळे लोकप्रिय झाला, ज्यांच्या मोठ्या हाडांच्या रचनेसोबतच भरदार शरीरयष्टी व आकर्षक लूक आहे. अमेरिकी महिला हा आदर्श स्वीकारण्यासाठी शस्त्रक्रिया करतात, विशेषतः बट इम्प्लांट्स व ब्रेस्ट इम्प्लांट्स मोठ्या प्रमाणावर केले जातात. याशिवाय टॅन त्वचा आणि भरदार ओठही अमेरिकेत आकर्षक मानले जातात. येथे सौंदर्य निकष हॉट आणि सेक्सी दिसण्यावर केंद्रित असतात आणि हे केवळ शस्त्रक्रियेद्वारेच मिळवले जात नाही, तर जीवनशैली व फॅशन देखील यामध्ये मोठी भूमिका बजावतात. नंबर 4. इराण. इराणमध्ये नाकाची सर्जरी, विशेषतः रायनोप्लास्टी, अत्यंत लोकप्रिय आणि सामान्य प्रथा आहे. हा देश जगातील सर्वाधिक नाक शस्त्रक्रिया करणारा देश आहे आणि मोठ्या प्रमाणावर महिला आपल्या नाकाचा आकार सुधारण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेतात. इराणमध्ये नाक शस्त्रक्रियेला सामाजिक दर्जा व संपन्नतेचे प्रतीक मानले जाते. या प्रक्रियेदरम्यान महिला अनेकदा आपल्या चेहऱ्यावर पट्ट्या लावतात आणि त्या अधिक काळपर्यंत ठेवतात, जेणेकरून त्यांना शस्त्रक्रिया झाल्याचे लोकांना कळावे. काही महिला बनावट पट्ट्याही लावतात जेणेकरून लोकांना वाटावे की त्यांनी नाकाची सर्जरी केली आहे. हे केवळ सौंदर्यासाठी नाही तर त्यांची सामाजिक प्रतिमा दर्शवण्यासाठीही असते. नंबर 3. फ्रान्स. फ्रान्समध्ये महिलांना नैसर्गिक सौंदर्याला अधिक महत्त्व दिले जाते. येथे सौंदर्य निकषांमध्ये सौम्य मेकअप, निरोगी आणि चमकदार त्वचा, तसेच स्वाभाविक सौंदर्य असणे महत्त्वाचे मानले जाते. फ्रेंच महिला कमी मेकअप करतात आणि आपल्या त्वचेला निरोगी व चमकदार ठेवण्यासाठी स्किनकेअर उत्पादने नियमितपणे वापरतात. याशिवाय शरीरावरील केस काढण्याऐवजी ते तसेच ठेवले जातात. फ्रेंच महिलांना वाटते की सौंदर्य हे स्त्रीच्या आत्मविश्वासात आहे आणि तिच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांचे जतन करण्यानेच ते अधिक उठून दिसते. नंबर 2. सौदी अरेबिया. सौदी अरेबियामध्ये जिथे महिला आपले चेहरे झाकून ठेवतात, तिथे त्यांच्या डोळ्यांना सर्वाधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे डोळे मोठे आणि आकर्षक दिसावेत यासाठी महिला जड मेकअप करतात. जाड भुवया, ठळक आयलाइनर आणि काजळाचा वापर करून डोळ्यांची सुंदरता वाढवली जाते. सौदी अरेबियातील महिला आपल्या डोळ्यांना अधिक मोठे व मोहक बनवण्यासाठी विशेष लक्ष देतात, कारण ते त्यांच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. नंबर 1. भारत. भारतात गोरी त्वचा आणि दाट, चमकदार केसांना आदर्श मानले जाते. महिलांनी नैसर्गिक पद्धती जसे की हळद, माती आणि तेलाचा वापर करून आपली त्वचा उजळ करण्यासाठी व केस सुंदर बनवण्यासाठी उपाय केले जातात. भारतीय महिला केसांची विशेष काळजी घेतात आणि तेलांचा उपयोग करून त्वचा व केसांच्या आरोग्याची जोपासना करतात. याशिवाय भारतीय महिलांसाठी सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांची पारंपरिक ओळख व संस्कृतीशी जोडलेली असते. तर मित्रांनो, ही होती वेगवेगळ्या देशांमध्ये परफेक्ट महिला विषयीची धारणा. प्रत्येक देशाची संस्कृती आणि परंपरा सौंदर्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात, पण खरी सुंदरता आपल्या आत्म्यात आणि व्यक्तिमत्वात असते. जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा.